बहीण योजनेवरून सरकारची डोकेदुखी आणखी वाढली, अंगणवाडी सेविकांनी दिला हा मोठा इशारा। ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, यासाठी अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन याची पडताळणी करणार आहे। मात्र आता या सेविकांनीच सरकारला इशारा दिला आहे। राज्यातील सुमारे 2.5 कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे। यामध्ये निकषांची पूर्तता न करणाऱ्या महिलांची संख्या अधिक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या आणि खोट्या कागदपत्राद्वारे लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी सुरू केली आहे। ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, यासाठी अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन याची पडताळणी करणार आहे। मात्र आता या सेविकांनीच सरकारला इशारा दिल्याने हे सर्वेक्षणाचे काम कसे पार पडणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। राज्यात विधानसभा निवडणुकीवेळी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली। लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी अंगणवाडी सेविकांनी भरभरून काम केलं। आता सरकारचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्वेक्षण करण्याचा मानस आहे। याच दरम्यान अंगणवाडी सेविकांनी सरकारकडे 4 मागण्या केल्या आहेत। सरकारने 4 मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर योजनेचं सर्वेक्षणाचं काम करणार नाही, असा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिला आहे। तसेच 3 मार्च रोजी मुंबईत विधानसभा घेणार असल्याचाही इशारा संघटनेने दिला आहे। अमरावतीमध्ये अंगणवाडी सेविकांनी आक्रमक भूमिका घेतली। अमरावतीच्या महिला बालविकास विभागाच्या मुख्य कार्यालयावर जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढला। यावेळी महिला बालकल्याण कार्यालयासमोरील रस्ता महिलांनी अडवला। तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्वेक्षण करणार नाही, लाडकी बहीण योजनेवर अंगणवाडी सेविका बहिष्कार घालतील असा इशारा सेविकांनी दिला। विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सरकारने लाभार्थी महिलांच्या अर्जाची पुन्हा छाननी सुरू केली आहे। लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या सर्व महिलांच्या घरी अंगणवाडी सेविका जाऊन घरात चारचाकी आहे का याची पडताळणी करणार आहेत। चारचाकी असलेल्या बहिणी अपात्र ठरणार आहेत, यासाठी सरकार अपात्र महिलांनी आपले अर्ज मागे घेण्याचे आवाहन करत आहे। आता सरकारने या अर्जाच्या छाननी प्रक्रियेला वेग दिला आहे, पण अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्या मान्य केल्या तरच हे काम करणार असल्याचा पवित्रा घेतला आहे। काय आहेत मागण्या? 1. लाडकी बहीण योजना सर्वेचे प्रति फॉर्म 50 रुपये देणे। 2. अंगणवाडी सेविकांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याचा दर्जा आणि ग्रॅच्युटी देणे। सर्व भत्ते वेळेवर देणे। 3. लाडकी बहीण योजनेमध्ये केलेल्या कामाचा मोबदला देण्याची मागणी। 4. अंगणवाडी उघडण्याची वेळ जिल्हाभरात सारखीच ठेवावी, असा मागण्या अंगणवाडी सेविकांनी केल्या आहेत। अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा।